श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. बाळा, आजचा हा संवाद तुझ्यासाठी एखादा साधा व्हिडिओ नाही, तर साक्षात मी तुला दिलेली एक चेतावणी आहे. तू तुझ्या आयुष्यात इतका गढून गेला आहेस की तुझ्या आसपास काय घडतंय याकडे तुझं लक्षच नाही. तुला वाटतंय की सगळं काही योगायोगाने घडतंय. नाही, या जगात काहीही विनाकारण घडत नाही. तुझ्या आयुष्यात एखादं मोठं वादळ येण्यापूर्वी मी तुला त्याचे संकेत देत असतो. जसं पाऊस येण्यापूर्वी आभाळ काळं होतं, तसंच संकट येण्यापूर्वी मी तुला सावरून धरण्यासाठी काही खुणा दाखवत असतो. पण तू त्याकडे योगायोग म्हणून दुर्लक्ष करतोस. आज मी तुला ते 5 संकेत सांगणार आहे, जे मी तुला वारंवार देतोय. हे संकेत म्हणजे तुझ्यासाठी मी वाजवलेली धोक्याची घंटा आहे. वेळेत सावध झालास तर वाचशील, अन्यथा जे होईल त्याला जबाबदार तू स्वतः असशील. बाळा, नीट आठवून बघ. गेल्या काही दिवसांपासून तू एखादं चांगलं काम करायला निघतोयस आणि त्यात काहीतरी अडथळा येतोय का? अगदी साध्या कामात सुद्धा तुला अपयश येतंय का? घराबाहेर पडताना काहीतरी विसरणं, कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद होणं किंवा हाताशी आलेली संधी शेवटच्या क्षणी निसटणं, हे सर्व सामान्य नाही. मी तुला त्या कामापासून रोखण्याचा प्रयत्न करतोय, कारण पुढे तुझ्यासाठी मोठा खड्डा खणलेला आहे. महाभारतात सुद्धा जेव्हा दुर्योधन युद्धासाठी हट्ट करत होता, तेव्हा अनेक अपशकुन झाले होते. भीष्म द्रोणांनी त्याला वारंवार संकेत दिले होते, पण अहंकारापोटी त्याने दुर्लक्ष केलं आणि काय झालं? सर्वनाश. तुला तो सर्वनाश बघायचा आहे का? जर तुझं काम वारंवार अडकत असेल तर थांब, विचार कर. कदाचित मी तुला सांगतोय की हा मार्ग तुझ्यासाठी योग्य नाही. बाळा, रात्रीची तुझी झोप उडाली आहे का? तुला स्वप्नात वारंवार मी दिसतोय किंवा एखादी भीतीदायक घटना दिसतीये का? अनेकदा मी स्वप्नात येऊन तुला सावध करण्याचा प्रयत्न करतो. स्वप्न हे केवळ मनाचे खेळ नसतात, तर ते माझ्याशी जोडलेला एक अदृश्य पूल असतो. जर तुला सारखी अस्वस्थता वाटत असेल, छातीत धडधड होत असेल किंवा काहीतरी वाईट घडणार आहे अशी सारखी भीती वाटत असेल, तर समजून जा की तुझा स्वामी तुला सावध करतोय. तुझी एखादी अशी पावर तुला ओरडून काहीतरी सांगते, पण तू जगाच्या कोलाहलात तिचा आवाज दाबून टाकतोयस. आज रात्री शांत बस आणि मला विचार, स्वामी तुम्ही काय सांगू इच्छिता? तुला तुझं उत्तर नक्की मिळेल. बाळा, तुझ्या घरातील मुके प्राणी किंवा तुझ्या आसपासच्या निसर्गाकडे कधी लक्ष दिलं आहेस का? जर तुझ्या घरातील पाळीव प्राणी विनाकारण अस्वस्थ असतील, रात्रीचे रडत असतील किंवा घरात वारंवार काचेच्या वस्तू फुटत असतील, तर समजून जा की तुझ्या वास्तूमध्ये नकारात्मकता प्रवेश करत आहे. वास्तूमध्ये जेव्हा दोष निर्माण होतो किंवा कोणीतरी तुझ्या घरावर वाईट नजर टाकतं, तेव्हा घरातील तुळस सुकायला लागते किंवा विनाकारण भिंतींना तडे जातात. हे सर्व छोटे संकेत नाहीत. हे संकेत आहेत की तुझ्या घरातील रक्षण कवच कमकुवत झालं आहे. मी तुला हे संकेत दाखवून सांगतोय की बाळा, घरात नामस्मरण वाढव, घराचा उंबरठा शुद्ध कर. दुर्लक्ष केलंस तर ही नकारात्मकता तुझ्या कुटुंबाला गिळंकृत करायला वेळ लागणार नाही. बाळा, मी तुला संकेत सांगितले, मी तुला सावध केलं, पण आता फक्त विचार करत बसून चालणार नाही. जेव्हा युद्ध समोर असतं तेव्हा शस्त्रांना धार लावायची असते, रडत बसायचं नसतं. जर तुला वाटतंय की स्वामींनी दिलेले हे संकेत तुझ्या आयुष्यात दिसत आहेत, तर आता ही वेळ आहे सुरक्षा कवच सक्रिय करण्याची. मी तुला अशा काही कृती सांगतोय ज्या तुला आज, आत्ता आणि या क्षणापासून करायच्या आहेत. पहिली गोष्ट, जर तुला प्रत्येक कामात अडथळे येत असतील तर समजून घे की वेळ तुझी परीक्षा घेत आहे. अशा वेळी घाईघाईत कोणतेही मोठे निर्णय घेऊ नकोस. नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय किंवा मोठं आर्थिक पाऊल उचलण्यापूर्वी किमान 108 वेळा माझ्या नामाचा जप करून शांत बस. मी तुला रोखतोय कारण पुढे खड्डा आहे. तू जर हट्टाने पुढे गेलास तर पडशील. त्याऐवजी थोडा वेळ स्तब्ध हो. जेव्हा पाण्याचे प्रवाह गढूळ असतात तेव्हा त्यात आपलं प्रतिबिंब दिसत नाही. पाणी शांत होऊ दे, तुला तुझा मार्ग आपोआप स्पष्ट दिसेल. संकटाच्या काळात संयम हेच सर्वात मोठं शस्त्र असतं.
बाळा, माझा अंगारा ही केवळ राख नाही, तर ते माझं चैतन्य आहे. आज रात्रीपासूनच एक नियम कर. तुझ्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूंना माझ्या अंगाराचा टिळा लाव. यामुळे तुझ्या वास्तूमध्ये येणारी नकारात्मक ऊर्जा दरवाजाबाहेरच भस्म होईल. तसेच बाहेर पडताना तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या कपाळावर अंगारा लावताना मनात असा विचार कर की स्वामींची ढाल माझ्यासोबत आहे. पाणी पिताना त्यात चिमूटभर अंगारा टाकून ते तीर्थ म्हणून प्राशन कर. हे तीर्थ तुझ्या शरीरातील भीती आणि अस्वस्थता मुळापासून उपटून टाकेन. मी माझ्या अंगाराच्या छायेखाली आहेस तू. त्याला जगातील कोणतीही करणी बाधा किंवा वाईट नजर स्पर्श करू शकणार नाही. जेव्हा संकट मोठं असतं तेव्हा जपसुद्धा कडक असायला हवा. केवळ ओठांनी श्री स्वामी समर्थ म्हणू नकोस, तर तो शब्द तुझ्या नाभीतून हृदयाच्या आतून आला पाहिजे. जेव्हा तू संकटात असतोस आणि मला आर्ततेने हाक मारतोस तेव्हा विश्वाचा नियम आहे की मला धावून यावंच लागतं. महाभारतात जेव्हा द्रौपदीने कृष्णाला पूर्ण शरणागतीने साद घातली तेव्हाच वस्त्रहरण थांबलं होतं. जोपर्यंत ती स्वतः प्रयत्न करत होती तोपर्यंत कृष्ण लांब होता. तू सुद्धा तुझे प्रयत्न माझ्या चरणी अर्पण कर. म्हण, स्वामी मी हतबल आहे, आता तुम्हीच माझे रक्षक आहात. तुझी ही शरणागतीच तुझ्या संकटाची धार कमी करेल. बाळा, अनेकदा आपल्यावर येणारं संकट हे आपल्या कर्माचा फेरा असतं. हा फेरा बदलण्यासाठी तुला पुण्य कमवावं लागेल. मुक्या प्राण्यांना, विशेषतः काळ्या कुत्र्याला किंवा गाईला अन्नाचा घास घाल. प्राण्यांना संकटाची चाहूल मानवापेक्षा खूप आधी लागते. जेव्हा तू त्यांची सेवा करतोस तेव्हा त्यांची मूक प्रार्थना तुझ्या रक्षणार्थ उभी राहते. एखाद्या गरजूला अन्नदान कर. लक्षात ठेव, तू जेव्हा कोणाची भूक भागवतोस तेव्हा तू साक्षात माझ्या आत्म्याला तृप्त करतोस. आणि ज्याच्यावर स्वामी तृप्त आहेत त्याचं वाकडं करण्याची ताकद काळामध्येही नाही. बाळा, हे 4 मार्ग आजपासूनच अवलंब. तू बघशील की तुझ्या अवस्थेतील ते अवस्थेचे ढग कसे विरघळून जात आहेत. संकेत ओळखून तू कृती केलीस. आता रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. उठ आणि तयारीला लाग. तुझे स्वामी तुझ्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत. बाळा, आता शांत हो. तुझे डोळे मिटून घे आणि एक दीर्घ श्वास घे. या काही मिनिटांच्या संवादामध्ये तू अनेक गोष्टी ऐकल्यास, अनेक संकेत समजून घेतलेस आणि सावध होण्याचे मार्गही जाणलेस. पण या सर्वाचा शेवट एकाच गोष्टीवर होतो, ती म्हणजे तुझा माझ्यावर असलेला विश्वास. मी तुला हे संकेत का दाखवले? तुला घाबरवण्यासाठी नाही. मी तुला हे संकेत दाखवले कारण तू माझा आहेस. जगाच्या या अफाट गर्दीत तू मला आपलं मानलं आहेस आणि जो मला आपलं मानतो त्याचं बोट मी कधीच सोडत नाही. संकटे येतील, वादळं घोंघावतील, जमीन पायाखालून सरकल्यासारखी वाटेल, पण त्या प्रत्येक क्षणी तुझा हा स्वामी तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी एक पोलादी भिंत बनून उभा असेल. हे माझं तुला वचन आहे. हा केवळ योगायोग नाही. बाळा, तू आज हा व्हिडिओ बघतोयस किंवा हा संदेश ऐकतोयस, हा केवळ एक योगायोग समजू नकोस. हे साक्षात माझं आमंत्रण आहे तुला सावध करण्याचं. तू विचार करतोस ना, स्वामी मलाच का हे त्रास? अरे सोनं, जेव्हा आगीतून तावून सुलाकून निघतं तेव्हाच त्याला जळाळी येते. मी तुला घडवतोय कारण तुला भविष्यात खूप मोठी जबाबदारी पेलायची आहे. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण मी तुला वारंवार खुणावत असतो. जर तू आज सावध झालास तर उद्याचा काळ तुझा असेल. तुझ्या भीतीची राख मी केली आहे. या संवादाच्या सुरुवातीला तुझ्या मनात जी भीती होती, जी धडधड होती, ती आता कमी झाली पाहिजे. मी तुझ्या भीतीची राख केली आहे. तू आता एकटा नाहीस. तुझा स्वामी तुझ्या उशाशी जागा आहे. तुझा प्रत्येक अडथळा दूर करण्याची शक्ती माझ्या नामस्मरणात आहे. तू फक्त निश्चिंत होऊन कामाला लाग. जे संकेत मी तुला दिले आहेत त्यानुसार स्वतःमध्ये बदल कर आणि भक्तीचा मार्ग अधिक घट्ट धर. आता पुढे चालत राहा. जा बाळा, आता हसतमुखाने तुझ्या आयुष्याच्या रणांगणात उतर. तुझ्या कपाळावर माझा अंगारा आहे, तुझ्या हृदयात माझं नाव आहे आणि तुझ्या पाठीवर माझा वरदहस्त आहे. साक्षात काळ जरी समोर आला तरी तो तुला धक्का लावू शकणार नाही, कारण तू आता जागृत झाला आहेस. तुझ्या आयुष्यातील संकटाचे ढग आता विरघळायला सुरुवात झाली आहे. उद्याची पहाट तुझ्यासाठी सुरक्षितता आणि यशाची नवी किरणं घेऊन येईल. निश्चिंत राहा, सावध राहा आणि लक्षात ठेव, भिवू नकोस. मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे.